गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथा परंपरा जपत होळी सण साजरा. कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात परंपरेनुसार होळी सण उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आलाय. कळवण सारख्या आदिवासी बहुल भागात खेडोपाडी वाडी वस्तीवर होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या होळीच्या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरं यात दहन केलं जातं. तसेच होळी भोवती प्रदक्षिणा घातली जाते. काही ठिकाणी होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी बाई तू होळी व सदा शिमगा खेळी व अशा प्रकारची सुमधुर आवाजात ढोलकीच्या तालावर गाणे देखील म्हटलं जातं. होळीच्या दिवशी एकमेकांबद्दलचा राग, मत्सर, द्वेष तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते. होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. रीतिरिवाजानुसार प्रत्येक भागात होळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कळवण तालुक्यातील पायखुर्द गावातील महिला होळीचे पूजन करताना येथील हनुमान मंदिर समोरील होळी चौकात प्रारंभी होळीचे पूजन मान्यकरांच्या हस्ते पुरोहित श्री सुनील पाठक यांनी करून नंतर महाआरती घेण्यात आली. गावातून वृक्ष संवर्धन होण्यासाठी नागरिकांनी मक्याची कणसे, एरड वृक्षाचे लाकडे, उसाचे चिपट, नदीकाठी वाहणारा पूरकसा, शेणाच्या गौऱ्या आदींचे मिश्रण करून होळी पेटवण्यात आली. त्यानंतर गावरान तूप व नारळाच्या वाटा होळीमध्ये टाकण्यात आल्या. यावेळी पायखुर्द महिला वर्गाने होळी चौकात पूर्णतः सडा रांगोळी काढून होळी सणाची जय्यत तयारी केली होती. गावातील महिलांनी होळीचे औक्षण व पूजन करून पुरणपोळीचं नैवेद्य होळीला दिला. यावेळी गावात मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष वर्गाने गर्दी केली होती. गावात होळी सणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते होळी पौर्णिमेपासून ते रंगपंचमीपर्यंत म्हणजेच 5 दिवस होळीचे निखारे पेटते ठेवले जातात. दुसऱ्या दिवशी वीराचे नृत्य होळी सभोवताली आदिवासी बांधवांकडून केले जाते. होळी सभोवती धुलीवंदन केले जाते व रंगपंचमीच्या दिवशी पुरोहित सुनील पाठक यांच्याकडून वेदमंत्रांच्या घोषात होळीची अग्निशात करून होळीचे विसर्जन केले जाते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.